माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सर्व विभागांना 7 कर्मी कार्यक्रम दिला होता. तर त्या 7 कर्मी कार्यक्रमांतर्गत पोलीस विभागामार्फत वेगवेगळे इनोव्हेशन्स करण्याचे निर्देश आम्ही सर्व जिल्ह्यांना दिलेले होते. यामध्ये आपल्याला माहित आहे की ठाणे ग्रामीण जिल्हा जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला आहे. त्यामध्ये आदिवासी बहुल भाग भरपूर आहे आणि या मोहिमेअंतर्गत आम्ही एक कॅमेरा गावासाठी आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेली आहे. त्यामध्ये जवळजवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहेत तर त्या सर्व गावांमध्ये लोकसहभागातून जे कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहेत, तसंच आम्ही ज्या गावांमध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये अजून कॅमेरे नाही तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन, तिथल्या मंदिर समिती असेल त्यांची बैठक घेऊन त्यांना सीसीटीव्ही कॅमेरा हा आजच्या युगामध्ये किती महत्वाचा आहे तर याच्याविषयी त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे. आणि अशा प्रकारे या प्रबोधनामधून आज जवळजवळ 4,500 कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत लागलेले आहेत आणि त्यापैकी आपण जे इंटरनेट बेस्ड कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत त्याचं फीड या ठिकाणी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात जी कंट्रोल रूम सीसीटीव्ही कंट्रोल रूम जी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आज जवळजवळ 850 कॅमेऱ्यांचं फीड आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत. याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहित आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते, ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते. एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी सुद्धा आम्हाला त्याची मदत होते. आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहे, संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये कुठे गर्दी होते का, त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे, या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्वाचे चौक आहे, महत्वाचं मार्केट आहे, मंदिरं आहे, त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहेत त्याचं फीड आपण इथं घेणार आहोत. असे इथे आपण पुढे जाऊया. त्याच्यामध्ये जवळजवळ जे आहे आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं आपल्याला नाविन्यपूर्ण उपक्रम त्यामध्ये माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सीसीटीव्ही मध्ये जे आहे ते बऱ्याच वेळेला तर याच्यामध्ये जे आहे ते बेसिकली आपण जेवढे काही सीसीटीव्ही लोकांच्या सहभागातून लावले आणि एक सीसीटीव्ही नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारचा उपक्रम राबवला. पाणी टाकी दाखवतो कुठला आहे सर्व ग्रामीण खडवली ओके. आता दूरचा एकदम आपला कसारा इकडे टोकावडे इकडे कॅमेरा आहेत दाखवा मला त्यांना पण दूरच्या पोलीस स्टेशनचे एक प्रदर्शन करण्यात कमी सर थोडं अजून इकडे याच्यावरच पाठवतो स्क्रीनवरचे पूर्ण जिथून आपली हद्द सुरू होते उसगाव पोलीस स्टेशन असेल हे उसगाव कॅमेरा तिथून आपली हद्द सुरू होते. पुढे गणेशपुरी, अंबाडी नाका, महापोली पूर्ण गणेशपुरी पोलीस स्टेशनचा प्रत्येक मेन एरिया कव्हर केलं सर आपण. तर ब्लॅक स्पॉट कुठले येतात महत्वाचे? आता हायवेचा आहे का? हो सर. टोटल किती कॅमेरे आपण इन्स्टॉल केले? आता आपण 1100
टार्गेट किती आहे? टार्गेट जवळजवळ 4,000 कॅमेरे. 4,000. म्हणजे आपण 4,000 कॅमेरे जवळ इनलिस्ट केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी ज्या काही मंदिरला लागलेले आहेत किंवा कुठल्या एखाद्या ठिकाणी हॉटेलला लागलेले आहेत किंवा बँकेच्या ठिकाणी लागले, ज्वेलर शॉपच्या ठिकाणी लागले, असे सगळे कॅमेरे आपण इनलिस्ट केले आणि त्याप्रमाणे आयपीबीएस सगळे कॅमेरे कुठलाही खर्च नाही होता, फक्त आपल्याला टीव्हीचा खर्च आणि त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कंट्रोल रूम तयार केलेला. लोक सर्वसाधारणपणे कॅमेरे बसवण्यात आले. हा, म्हणजे नॉर्मली लोकांनी सहज त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून घराच्या समोर लावला, कोणी बँकेच्या समोर लावलेला आहे, कोणी रेस्टॉरंटच्या समोर लावलेला आहे. अशा प्रकारचे आयपीबीएस सगळे कॅमेरे आपण त्यांच्या परवानगीने इनलिस्ट केले आणि त्यांचं फक्त कुठलेही याच्यात इमिजिएटली कुठला कॅमेरा कुठला याच्यातलं कळणार नाही, त्या काही कळलं काही नाही. पण आता कुठे लिस्टिंग कुठला पोलिस कुठला पोलिस आहे का नाही? सर, तिथे लिहिलंय ना, सर. कुठला पोलीस हे एक पोलीस स्टेशन आहे सर. याच्यामध्ये आपण ग्रुप बनवलेला आहे. त्याच्यामध्ये टिटवाळा सिलेक्ट केला. टिटवाळा मला प्रत्येक चौक सिलेक्ट करायला हे बघा सर, हे बघा सर, हे बघा थोडीसे टॅग आलाय तो. त्याच्यामध्ये कसं आहे, एका ठिकाणी जवळजवळ 64 कॅमेरे दिसतात. 64 कॅमेऱ्यापैकी आम्ही एका मोठा स्क्रीन केला. आता आम्हाला वाटलं की कुठला लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे तर महापोली चौक, अंबाडी चौक, त्याप्रमाणे आम्ही तो बघणार. आम्ही त्याच्यावरती 64 कॅमेरे एकाच्यावरती एका वेळी बघू शकतो. एका वेळी ते फार छोटे छोटे स्क्रीन दिसतात, त्यामुळे मोठा करून बघायचं असेल तर आम्हाला लिस्ट प्रमाणे त्याप्रमाणे आम्ही बघू.